सिटी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। दिवाळीचा दिवस त्यांच्या आयुष्यातला आहे असं मी आवर्जून सांगेन की एक कार्यकर्ता स्वतःला वाहून घेतो तर तो नक्कीच समाजाचा विचार करतो, समाजाकरता काही ना काहीतरी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। जसं या प्रांगणामध्ये आज कोविडच्या आठवणी उजाळीत करण्यात आल्या आणि खरं आहे की कोविडच्या काळामध्ये भाऊ भावाचा नव्हता, मुलगा वडिलांचा नव्हता, त्या ठिकाणी एक वारसा नसताना सुद्धा म्हणजे ते काही लोकांचा राजकीय वारसा लाभलेला असतो, काही लोक स्वतःच त्यातून घडलेले असतात, तर राजू पाटील सुद्धा त्यातूनच गेलेले आहेत आणि कसलाही राजकीय वारसा नसताना एक स्वच्छ मनानं इथल्या लोकांना सेवा देण्याकरता कोविड योद्धा म्हणून तो रस्त्यावर उतरला। मी त्याचा साक्षीदार आहे, कारण ज्या ज्या वेळेला रुग्णांना आवश्यकता होती बेडची त्या त्यावेळेला ते उपलब्ध झालेत। त्यांनी आपल्या घराजवळ जेवणाची व्यवस्था रोज दैनंदिन व्यवस्था केली होती आणि कोणाला रेमडेसिवीर हवं आहे त्यांना रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले, कोणाला आर्सेनिक अल्बम, नोज मास्क, सॅनिटायझर, प्रभागातले नागरिकांची स्क्रीनिंग, या सगळ्या गोष्टी त्यांनी कसला विचार न करता, म्हणजे कुटुंबाचा तर केलाच नाही पण कसला विचार न करता समाजाचं दायित्व निभवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। आज त्यांचा वाढदिवस असल्या कारणानं सकाळीच त्यांनी प्रेमदानमध्ये फळवाटप, अन्नदान केलेलं आहे, त्याचबरोबर राजमाता जिजाऊ रुग्णालयात फळवाटप केलेलं आहे आणि ज्या शाळेत मी सुद्धा शिकलो आहे त्या शाळेच्या आज शाळेच्या आवारामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना पेन आणि खाऊचं वाटप केलेलं आहे आणि निश्चित स्वरूपात ज्या ज्या वेळेला मदतीचा हात या ठिकाणी दिलेला आहे त्यापैकी भाऊ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजूसुद्धा मार्गक्रमण करतोय आणि मला निश्चित स्वरूपात अभिमान वाटतो की ही गरिबांची शाळा आहे, इथे काहीतरी दिलं तर समाधानसुद्धा लागतं आणि हे जोपासण्याचं म्हणजे हा वारसा जोपासण्याचं, टिकवण्याचं, वाढवण्याचं काम हे सकपाळ दाम्पत्य या ठिकाणी करत आहे। मी खरंच मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि या शाळेची सुद्धा आजच्या या निमित्तानं योगायोगानं भेट झालेली आहे, म्हणजे ते आठवणीला उजाळा मिळालेला आहे। हे सगळं राजू नामदेव पाटील यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने झालेलं आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो आणि सायंकाळी त्यांच्या आणखी एक मोठा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना वह्या, बॅग वाटप आणि अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे, तो सुद्धा दूरदर्शन योग या ठिकाणी पाहण्याचा संधी मला या ठिकाणी लाभेल अशी आशा व्यक्त करतो। कसं आहे, राजूदादा पाटील हे आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ समाजसेवक, ज्येष्ठ नगरसेवक आणि आमचे मित्र आहेत, परममित्र। हे जसं आमचे मुख्य नेते शिंदे साहेब आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण करायचं आहे, त्या अनुषंगाने राजू पाटलाने सकाळपासून आज विविध कार्यक्रम केले, ते फक्त जनतेसाठी, स्वतःसाठी काही नाही। त्याने फळ वाटप केलं आहे, मदर टेरेसा प्रेमदानमध्ये पण फळ वाटप होतं, बाकी खाऊ वाटप पण होतं। मग आम्ही जिजामाता रुग्णालयामध्ये गेलो, तिथं पण जे गरजू आहेत त्यांना फळ वाटप केलं आणि विविध प्रकारचे उपक्रम राबवले। आज आता या शाळेत पण आम्ही आलोय, इथं पोरांना पेन आणि केकचं वाटप केलंय। अशा अनुषंगाने त्यांनी एक समाजाला खूप मोठा मेसेज दिलाय की आपण स्वतःच्या आनंदात लोकांच्या मध्ये ते राबवलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्याला खूप खूप अनंत शुभेच्छा देतो। असंच त्याने पुढं त्याचं समाजकारण करावं आणि आमचे सर्व लोक त्याच्या पाठीशी आहेत। खरोखर एक वाढदिवसाचं निमित्त म्हणावं लागेल। राजू पाटील यांना एक मुलांच्या बद्दल असणारं प्रेम आणि आज एक वाढदिवसाचं निमित्त म्हणून त्यांनी मुलांना पेन म्हणा, केक दिला, पण असेच मध्ये आधी सुद्धा ते मुलांच्यासाठी करतात आणि मला तर बरेच विद्यार्थी म्हणतात मामा, राजू मामा म्हणतात, म्हणजे बाबा ते सगळ्यामध्ये मिसळणारं हे आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आणि त्यांनी माझ्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना म्हणजे नुसता खाऊच नाही दिलं तर बाबा लेखणीसाठी मुलांना पेन दिले। मी खरोखर वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतोच, परंतु त्यांनी नेहमीच असं विद्यार्थ्यांच्या बाबतीत राहतील ही अपेक्षा करतो। धन्यवाद।